तुकोबारायांची जे ज्ञानोबाराय यांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला नवे तिचा कळस झाले तुकोबाराय आणि त्या दोन संत पादुकाचं आगमन आज आपलं या ठिकाणी झालेलं आहे. म्हणजे आपण किती भाग्याची. म्हणून अतिशय हा संगम आहे आणि त्यांच्या जोडीला विश्वनाथ आहे. म्हणजे हा त्रिवेणी संगम आहे. या त्रिवेणी संगमामध्ये आपण खूप भाग्याचे आहोत. ज्ञानोबाराय म्हणजे वारकरी संप्रदायाचा पाया. या वारकरी संप्रदायाला एक कमतरता होती ती म्हणजे ग्रंथाची, नाही का. वारकरी पंथ कुणाला म्हणावं? ज्याला आहे संत, ज्याला आहे ग्रंथ आणि ज्याला आहे तीर्थ, ते झाले वारकरी संप्रदाय. संत आहे, ग्रंथ आहे आणि तीर्थ आहे. या सगळ्यांचा संगम म्हणजे वारकरी संप्रदाय. आणि वारकरी संप्रदाय जर या जगतामध्ये नसता, या महाराष्ट्रामध्ये, तर आज मुलाला वडिलांनी मुलाला ओळखलं नसतं आणि मुलांनी वडिलांना ओळखलं नसतं. ही परिस्थिती आधीच असते. या सगळ्याला कारणीभूत एक काय नाही, काय? वारकरी संप्रदाय. कारण वारकरी संप्रदाय काय शिकवतो? भेदभाव तोडोनिया घेतला प्रेमाचा गरळा. भेदभाव तोडोनिया शुद्ध नाम श्री हरीचे मुखी लागणा चाळा. शुद्ध नाम श्री हरीचे. हा भेदभाव तोडून या वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यांना अधिकार दिला तो माझ्या माऊलींनी. कारण त्यांनी कुठली जाती आहे, कुठलं कुळ आहे हे बघितलं. न पाहया ती कुळाचा विचार, न पाहया ती कुळाचा विचार, न पाहया संतांमध्ये कुठल्या कुळाचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, तर सगळ्यांना अधिकार. यारे अरे लहान थोर याती भरते नारी नर, न करावा विचार न लगे चिंता थोर यासी. सगळ्यांना अधिकार या ठिकाणी दिला तो माऊलीने. कुठली ना गोष्ट कुठेतरी कमी असते महाराज. तुमच्यासारखं गाता मला येणार नाही. एखाद्याला वक्तृत्व असतं, तो वक्तृत्व छान असतं पण गायन नसतं. तुमच्यासारखा मृदुंग आम्हाला वाजवता येणार. कुठली तरी कमतरता माणसामध्ये आहे, कुठली तरी कमतरता आहे, पण माझ्या ज्ञानोबारायांमध्ये कुठलीही कमतरता नाही. तुम्ही म्हणाल ज्ञानोबाराय अभंग म्हणत होते का, गात होते का? हो. कारण जनाबाई स्वतः म्हणते, जनी म्हणे ज्ञान देवा पुढे
होते. याचा अर्थ ज्ञानोबराय सगळीकडून परिपूर्ण असताना, इतकं ज्ञान असताना, सगळीकडून परिपूर्ण असताना सुद्धा त्यांनी जगाकरता मागणी मागावी, स्वतःकरता काहीच नाही. किती सहन केलं, किती शक्ती महाराजांची. अहो जो रेडा, ज्याला कळत नाही तो रेडा, ज्याला बुद्धीच नाही त्याचं नाव रेडा, त्याच्या मुखातून रुद्रवेद वदविला इतकी शक्ती. काय नाही मान्याने बरा. जी निर्जीव असणारी भिंत, आपल्याला टाईप झालेली आहे म्हणून, निर्जीव असणारी भिंत ही चालायला लावली, ही शक्ती ज्ञानोबा आहे. नवे स्त्रीचा केला पुरुष, मेले माणूस जिथं उठविलं. काय नाही ज्ञानोबरायांनी केलं, सगळं केलं. आणि ज्ञानोबर याला ही शक्ती फक्त ज्ञानोबराय संतांमध्ये आहे. म्हणून संत, त्यातील ही ज्ञानवंत संत म्हटल्यानंतर ज्ञानोबा, या ज्ञानोबरायांचा हात कोणी धरावा? विश्वनाथाने. कोणी धरला? विश्वनाथाने. कोण विश्वनाथ? आता इथं होता अभंगाचा संदर्भ घ्या. कोण विश्वनाथ आणि कोण ज्ञानदेव? आता ज्ञानदेव तुम्हाला सांगितला, पण विश्वनाथ सांगायचं मला. विश्वनाथांनी हातात हात धरला. हा विश्वनाथ कोण? नामदेव महाराज एका चरित्र सांगतात. अरता अखंड निरत प्रचंड उमाळ उदंड उभा भार. अजून सांगू? 11 लोचन त्याला 5 मुख. 11 लोचन त्याला 5 मुख. 8 कान दे कपुच्छ दोन. अरता खंड निरत प्रचंड उमाळ उदंड उभा फार. 10 पाय ते 4 पाय ते 4 10 पाय ते 4 चालत जाय. नोये गे माये सावध होती. नामा म्हणे याचा अर्थ घरी चोख आणि पूर्वज पातकला या गावे. ते विश्वनाथ. आता हा बी संदर्भ सांगतो. 11 लोचन. तुम्ही म्हणाले कुठले आणले? असा कोणतं? नोये गे माये सावध होते. असा कुठला प्राणी 11 डोळे? नाही का? ऐका, भगवान शंकर नंदीवर बसलेले आणि मध्ये पुढं गणपती. करा तुम्हीच विचार करा. आता त्या ह्या रूपाचा तुम्ही विचार करा. 11 डोळे, शंकराचे 3, पार्वतीचे 2. किती झाले मोजा? पटापट आपल्याला तोडवायचे कीर्तन. 5 झाले. सापाची 2, नंदीचे 2,
आणि पार्वतीचे 2 11 लोचन नाही का? त्याला 5 मुख. आता 5 मुख मला माहितच आहे नाही का? साप आहे, तेच आलं परत साप सगळं तेच आलं. 10 पाय चौ चालत जाईल. सगळ्यांची पाय मिळून किती झाले? 10. आणि चौ कारण हे 2 पाय कुठले वाढले? नंदीचे वाढले म्हणून ते 10 पाय झाले. कसाही तुम्ही रूपाचा विचार करा. आणि 4 पायाने चाललाय नंदी, बाकीचे पाय वरती 10 पाय ते चौ चालत जाईल. 8 कान एक पुच्छ फक्त सापाला कान नाही, 8 कान झाले. म्हणजे हा विश्वनाथ सांगू का तुम्हाला एकच येतात नाही का? स्वर्ग जयाची साळून स्वर्ग मृत्यूलोक आणि पाताळ लोक या तिघांमध्ये लिंगाचा अर्थ आहे हा नाही का? समुद्र पाळी पिंड देखा म्हणजे या लिंगाचा स्वर्ग मृत्यू पाताळ या तिघांचा अजून संदर्भ लावून देतो. ज्या मरण हे खातं भगवान शंकराचं, जन्माला घालणं हे खातं ब्रह्मदेवाचं, आणि त्याचं पालन पोषण करणं हे खातं भगवान विष्णूचं, आणि त्या भगवान विष्णूचा अवतार ज्ञानोबा आहे. म्हणून हे जगाचं पालन पोषण करण्यासाठी, ज्ञान सुविचाराला लावण्यासाठी, ज्ञान सन्मार्गाला लावण्यासाठी ज्ञानोबरायांचा अवतार. अलग लक्षात आता. मग त्या ज्ञानोबांचा हात कुणी धरला? त्या विश्वनाथाने. विश्व म्हणजे तिन्ही आले. त्या विश्वनाथाने कुणाचा हात धरला? ज्ञानाचा. एक सांगू का? ज्ञान, भक्ती, वैराग्य. वैराग्य कोण आहे? योगी कोण आहे? पार्वतीचा पती योगीराज. एका वैराग्याने, एका योग्याने कुणाचा हात धरला? माऊलींचा. आणि कुठं नेलं? गंगेत हात धरला. ज्ञानोबाचा हात प्रेमे धरी विश्वनाथ आईसे बोलत चालत गंगे आत गेले. मग गंगे आत कशासाठी गेले बुवा? आता बाकीचा चाल सोडून देऊ आपण. गंगे आत कशाला गेली? कारण गंगा ही पवित्र आहे, निर्मळ आहे, परंतु तिला दूषित केलेलं काम तुमचं आमचं. बरोबर आहे ना? नाही निर्मळ जीवन आणि काय करील? साबण. आपली पाप धुण्यासाठी आपण कुठं जातो? गंगेत जातो. बरोबर आहे. आपली पाप धुण्यासाठी कुठं जातो? गंगेत. मग गंगेला वेदना होत नाही का? होत नाही का? होतात महाराज. मग त्या वेदनाची शांती व्हावी, त्या वेदना गंगा निर्मळ व्हावी. गंगेचा हा ओघ सागरासी गेला. गंगेचा ओघ पुढे गेला, सागराची गेला, पुन्हा नाही परतला मागे. किंवा ज्ञानोबराच्या चरणी का मिठी घातली गंगाबाईनं? तर तिचे पाप, तिची शांतता व्हावी. कारण संतांच्या अंगात इतकी शक्ती आहे, इतकी शक्ती आहे की ते सर्वांचा दाव 10 कमी करतात. कोण? संत. मुंबईची गोतला कोणी कमी केला? तुकोबाराय. मग ज्ञानोबारायांच्या ते दर्शनानं मिठी मारल्यामुळं गंगेचं पाप गेलं, म्हणून गंगेनं मिठी मारली. आणि मिठी मारल्यानंतर नामदेव महाराज म्हणतात, आता तुम्ही काय करा? मिठी सोडा. नामाने सोडा बाई, नामाने
म्हणतात तुम्ही आता मिठी सोडा, फक्त ज्ञानदेवाचं चिंतन करा, मनामध्ये ठेवा, कारण हा ज्ञानोबा राय, हे ज्ञानोबा राय सर्व ठाई सदोदित आहे. ज्ञानेश्वरांनी माऊलींनी हे जगाच्या कल्याणासाठी जगत कार्य खूप मोठं केलं महाराज. आणि स्वतःसाठी काही न ठेवता काय त्यांनी एक दान घेतलं महाराज. ज्ञानदेवे घेतले दान बाबा बाळ, ज्ञानदेवे घेतले दान बाबा हृदय धरोनिया बाबा बाळ, हृदयी धरोनिया दान बाबा समाधी बाबा बाळ, समाधी भई सदा निर्वाण बाबा कथा कीर्तना करितो कथा कीर्तना करितो बाबा कथो काय मागितलं जगत कार्यासाठी. ज्ञानदेवे घेतले दान बाबा बाळ छंदो. सुंदर आहे, कारण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात भगवंताकडे मला काहीच नको, काहीच नको. समाधीमध्ये प्रकरण आहे, काहीच नको, न लगे जुनीच आहे, न लगे मज मुक्ती, न लगे मज भुक्ती, तुझ्या चरणाची आरती, तुझ्या चरणाची आरती समाधी प्रकरणामध्ये म्हणतात मला काहीच नको भगवंता, एकच दे. काय? आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञ तुषा, तू शोधीमध्ये द्यावे तसा यदामी. या जगत कल्याणासाठी जे जे करता येईल ते ज्ञानोबारायांनी केलं, म्हणून ती जगताची आई आहे. आणि ती आई आज आपल्या या संगमनेर खुर्दमध्ये आलेली आहे. आणि तिच्या पादुकाचं दर्शन हे म्हणजे आपलं महत्व भाग्याचं काय, म्हणून त्या निमित्ताने ही घडलेली सेवा. एकदा सर्वांनी हाताने टाळी वाजवायची आणि मुखाने भगवंताचं नाव घ्यायचे. ज्ञानोबाचा हात प्रेमी धरी विश्वनाथ, ऐशे बोलत चालत दोघे आले गंगेयात. अभंगाचा शब्दशः तासाचा शिरासरी सांगू शकत नाही, परंतु ज्ञानोबा हे वारकरी संप्रदायाचे आद्य वारकरी आहे. ज्ञानराज वारकरी मोठा ज्ञानोबा राय ही वारकऱ्याची वारकरी संप्रदायाची पताका त्यांची का त्यांच्याजवळ आहे. त्यांनीच आपल्या खांद्यावर येऊन ही वारी चालू केली आहे आणि ती वारी आज या ठिकाणी आलेली आहे. वारी मत कीर्तन म्हटलं की थोडंसं एक तासाच्या पुढे मोकळे झाले नाही का. तुम्ही खूप जमलेले असाल, या ठिकाणी वारकरी जमलेले असतात, म्हणून ती एक तासाच्या पुढे जायला नको. सांगण्याजोगं खूप होतं, पण
आपला 1 तास हा महत्त्वाचा आहे. तुमची सर्व साधू संतांची या ठिकाणी मला ची सेवा घडली नाही का. पुण्यफळादे बहुत दिवसा भाग्योदयाचा ठसा. त्यामध्ये महाराज आहेत या ठिकाणी, वादक आहेत, गायक आहेत. खूप खूप म्हणजे तुमचा माझा परिचयच आजपर्यंत आलेला नव्हता, आज आलेला आहे. तो परिचय गुरुवर्य खराटे महाराजांनी या ठिकाणी दिलेला आहे. सर्वांचं या ठिकाणी पुन्हा एकदा ऋण व्यक्त करतो आणि सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराजा माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराजा माऊली ज्ञानेश्वर आणि शिवा तुका संतांचे चरणी अर्पण करतो. एका श्री संतांच्या माता चरणा रवी करी मूर्ख जरी त्याला अवे किंवा